मित्रांनो, पेपाल सारखं एखादं डिजिटल पेमेंट वाला वॉलेट भलेही सगळ्यात पहिल्यांदा युएस मध्ये शोधलं गेलं असेल, पण डायरेक्ट बँक टू बँक ट्रान्सफर क्विकली विदिन काही सेकंड्स मध्ये ही सिस्टीम ना सगळ्यात इफेक्टिव्हली भारतामध्येच इंट्रोड्यूस केली गेली, ज्याला आपण आज युपीआय असं म्हणतो. स्वतंत्र भारतामध्ये डिजिटल पेमेंट मधलं सगळ्यात एक महत्वाचं रिव्होल्युशन म्हणून आपण युपीआय कडे बघितलं पाहिजे. पण हा, भारतामध्ये बऱ्याचशा लोकांना त्याची जाणीव नाही होत, कारण की आपल्याला ती इझिली युज करायला मिळते. पण जगातल्या अनेक देशांमध्ये आजही बँक टू बँक ट्रान्सफर क्विकली करणं एवढं इझी नाहीये. वेल, आता युपीआय ची जी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ होती ना बँक टू बँक ट्रान्सफर, ते पण क्विकली, त्यामध्येच काही चेंजेस करण्याचं आरबीआयने ठरवलेलं आहे. 4 महत्वाचे चेंजेस होणार आहेत. ते चेंजेस नेमके काय आहेत, कुठे कुठे ऍप्लिकेबल आहेत, ते करण्याची गरज का पडते, हे मी तुम्हाला खूप शॉर्ट मध्ये सांगतो. नंबर 1, 10,000 रुपयाच्या वरच्या पेमेंटसाठी आता 1 तासाचं वेटिंग पिरियड लागणार आहे. म्हणजे काय, तर तुमच्या अकाउंटवरून पैसे डेबिट होतील, पण रिसिव्हरला ते 1 तासाच्या नंतर रिसिव्ह होतील. त्या 1 तासामध्ये जर का तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल ना, तर तुम्ही ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल करू शकता. नंबर 2, आता 70 वर्षांपेक्षा जास्तीचे जे सिनियर सिटीजन्स आहेत ना, त्यांना 50,000 रुपयांच्या वरचं कुठलंही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं असेल ना, तर त्याला एका ट्रस्टेड पर्सनची परमिशन लागणार आहे. नंबर 3, तुमच्या अकाउंट मध्ये 25 लाख रुपयांपेक्षा जास्तीचं कुठलंही डिपॉझिट असेल ना, तर त्याच्या आधी बँक व्हेरिफिकेशन होईल आणि कन्फर्मेशनच्या नंतरच ते डिपॉझिट होईल. अँड नंबर 4, एक असं किल स्विच इंट्रोड्यूस होणार आहे, ज्याद्वारे तुम्ही एका क्लिकवरती तुमचे सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन स्टॉप करू शकता, मग ते नेट बँकिंग असो किंवा युपीआय वगैरे असो. आता तुम्ही म्हणाल, यातून तर सगळ्याच गोष्टी अवघड होतील, जसं की ईएमआय पे करणं, एखादं ऑनलाईन परचेस करणं 10,000 रुपयांच्या वरचं. पण डोंट वरी, हा 1 तासाचा होल्ड पर्सन टू पर्सन ट्रान्झॅक्शन वरती आहे. जर का तुम्ही करंट अकाउंटवरच्या क्यूआर वरती एखाद्या पेमेंट करताय, तर त्याच्यामध्ये हा डिले होणार नाही. जर का तुम्ही कुठल्याही सबस्क्रिप्शन साठी पे करताय, बँकेचा ईएमआय वगैरे पे करताय, तर त्यासाठी सुद्धा हा होल्ड लागणार नाहीये. पण हे महत्वाचे चेंजेस करण्याची मुळात गरज का पडली माहिती, त्याचं कारण आहे ऑनलाईन फ्रॉड वगैरेची संख्या. 2021 मध्ये जिथे 550 रुपयाचे फ्रॉड रजिस्टर झाले होते ना, तीच अमाऊंट 2025 मध्ये साधारण 22,000 करोड रुपयांची आहे. आणि म्हणून आरबीआयला ह्या स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला लागतात. याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोण फसतं माहितीये, जे सिनियर सिटीजन्स आहेत, जे रिटायर आहेत, ज्यांची पेन्शन वगैरे चालू ना, ती लोक. आधी काय होत होतं, सिस्टीम मॅनिप्युलेट केली जायची, पण आता फ्रॉड करण्याचा अप्रोच पण चेंज झालेला आहे. आता सिस्टीम नाही, माणसांनाच डायरेक्ट मॅनिप्युलेट केलं जातं. त्यांना कॉल करून अर्जन्सी क्रिएट केली जाते, त्यांना काहीतरी ऑफर्स वगैरे सांगितले जातात, ओटीपी घेतले जातात. अशा बऱ्याचशा गोष्टी करून हे फ्रॉड व्हायला लागले. त्यावरती काही ऍक्शन घेणं पण पॉसिबल होत नाही, कारण लोक स्वतःच करायला लागले. या सगळ्या कारणांसाठी हे नवीन चेंजेस इंट्रोड्यूस केले. याच्यावरती आरबीआयने 8 मे पर्यंत लोकांचे फीडबॅक्स मागितलेले आहेत. तुम्हाला सुद्धा जर का तो फीडबॅक शेअर करायचा असेल ना, तर खाली आरबीआय अशी कमेंट करा, कुठे तो शेअर करायचा हे मी तुम्हाला डीएम मध्ये पाठवेन.